या ठिकाणी जो जन्माला आलेला आहे त्याला मरावं लागणार हे मात्र निश्चित आहे, जावं लागणार हे निश्चित आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास आहे. कधी परत यायचं हे सुद्धा निश्चित नाही. आणि या प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला शिदोरी लागणार आहे. मला सांगा, 8 दिवसाच्या प्रवासाला जर आपल्याला जायचं असलं तर आपली किती तयारी चालते महाराज? 1 महिना अगोदर बॅग भरणं चालू असतं. मे महिन्यात जर जायचं असेल ना कुठं टूरला, तर हे 4 महिने अगोदर यांचा कार्यक्रम चालू होऊन जातो. हे भर ते भर, तिथं जाण्यासाठी हे घे ते घे, झेंडू आमची बाटल घे, आहे की नाही, बीपीच्या गोळ्या घे, हे घे. म्हणजे 8 दिवसाच्या प्रवासाला जायचं असतं तर 8 दिवस अगोदर पासून आमची तयारी चालू असते. हा तर अनंत कालचा प्रवास आहे. कधी परत यायचं हे सुद्धा निश्चित नाही. पंढरपूरला जर गेलेला माणूस, जाण्याकरता माणूस निघाला ना, सगळेजण येतात त्याला सार करण्याकरता. तो म्हणतात अहो काळजी करू नका, वारी झाली रे झाली की मी घरी हजर आहे. अर्थात गेलेला पुन्हा येऊ शकतो, पण मेलेला पुन्हा येऊ शकत नाही. आणि समजा आला, मेलेला जर पुन्हा आला, मग तुम्ही इथं थांबसान का? नाही. मग इकडं पळ तिकडं पळ, या देवाला जा त्या देवाला जा, निंबा आण मिरच्या आण, जे काय कुठं ना करायचं तो कुठं. अर्थात गेलेला पुन्हा येऊ शकतो, पण मेलेला पुन्हा येऊ शकत नाही. मग हजारो किलोमीटरचा प्रवास आहे. कधी परत यायचं हे सुद्धा निश्चित नाही. आणि या प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला शिदोरी लागणार आहे. पण ती शिदोरी अशी पाहिजे की जी शिदोरी कधी कुजणार नाही, जी शिदोरी कधी संपणार नाही, ज्या शिदोरीमध्ये मुलं सुद्धा हिस्सा टाकणार नाही, आणि मेल्यानंतरही जी शिदोरी आपल्या बरोबर येईल अशी शिदोरी पाहिजे. कारण व्यवहारातल्या शिदोरीचा विचार केला तर हे शिदोरी उपयोगाचे नाही महाराज. सकाळी घरून निघालो प्रवासाला, डबा घेतला, दिवसभर प्रवास केला, संध्याकाळी घरी परत आलो, डबा उघडून पाहिला, बेसन भाजी सगळी खराब झाली आहे, भाकरी खराब झाली आहे. म्हणजे ही शिदोरी फक्त एकच दिवस टिकते. ही शिदोरी तिथं उपयोगाची नाही. अशी शिदोरी पाहिजे जी शिदोरी कधी कुजत नाही, संपत नाही, मुलं सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा टाकत नाही, आणि मेल्यानंतर जी शिदोरी आपल्या बरोबर येईल अशी शिदोरी पाहिजे. आणि अशी शिदोरी एकच आहे, तुकोबारा त्या शिदोरीचं वर्णन करतात. अशी शिदोरी एकच आहे, ती शिदोरी खऱ्या अर्थाने मेल्यानंतरही आम्हाला यमाच्या तावडीतून सोडवण्याची ताकद आहे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासोनी, सोडविल यमापासोनी. अशी शिदोरी फक्त एकच आहे की जी शिदोरी कधी कुजत नाही, जी शिदोरी कधी संपत नाही, मुलं सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा टाकत नाही, आणि मेल्यानंतरही आपल्या बरोबर येते यमाच्या तावडीतून सुद्धा सोडवण्याची ताकद त्या शिदोरीमध्ये आहे. ती शिदोरी म्हणजे फक्त भक्तिरूपी शिदोरी आहे महाराज. बाकी दुसरं काहीही सोबत येत नाही महाराज. बँकेतलं बँकेतच राहतं, घरादारातलं सोनं नाणं घरादारातच राहतं, तिजोरीच्या आतमध्ये. नवे नवे हा देह सुद्धा इथेच जळून जातो, देहावरचे कपडे इथेच जळून जातात. नवे नवे तुमचा खूप मोठा परिवार असेल, त्या परिवारापैकी सुद्धा तुमच्या सोबत कोणी येत नाही. नवे नवे तुम्ही जीवनामध्ये एखादं पद भोगलं असेल, ते पद सुद्धा तुमच्या बरोबर येत नाही. त्यावेळेला तुमच्या बरोबर फक्त एकच येतं बरं का, ते म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलेले बरे वाईट कर्म. विठ्ठल माळाचा जो बगीचा आहे, त्या बगीच्यामध्ये ज्या वेळेला वारा शिरतो, वारा ज्या वेळेला बगीच्यातून बाहेर जातो, त्यावेळेला बगीच्यातलं काय घेऊन जातो? बोला ना. बगीच्यातलं काय घेऊन जातो? झाडं नेतो की पानं नेतो? काय नेतो?
काहीच नेत नाही, फक्त सुगंध बाहेर घेऊन जातो. तसं जीव या ठिकाणी जन्माला आल्यानंतर इथून जात असताना सोबत काहीही नेत नाही, फक्त जीवनामध्ये केलेले बरे वाईट कर्म फक्त सोबत घेऊन जातो.